सो अशी एक चूक जी आता बदलायला आवडेल मागे जाऊन. अं, आज माझी खूप पोल खोलणार आहेत. ओके. हॅपी टू. नॉर्मली मला काय म्हणूया आपण मी फिट कशी राहते वगैरे अशा गोष्टींवर विचारतात नॉर्मली. पण मला असं नक्की वाटतं की जे माझ्या करिअरमधली अत्यंत डेन्स पिरियड होते की जेव्हा मी ओ माय गॉड एवढं काम करत होते, तेव्हा मी माझ्या तब्येतीची बिलकुल काळजी नाही घेतली. ती एक नशा असते मला वाटतं. आणि तेव्हा असं वाटतं की आपण तरुण असतो आणि असं वाटतं की काहीच होत नसतं. हां, ठीक आहे, सांगताय तुम्ही वगैरे ठीक आहे. पण मी विराजस 2.5-3 वर्षाचा असल्यापासून माझी फुल फ्लेजेड करिअर सुरू झाली आणि त्याच्या पुढची जवळ-जवळ 16-17 वर्ष मी नॉनस्टॉप काम केलं. महिन्याचे 25-25 दिवस, सकाळी 9 ते रात्री 10-11. आणि ती एक नशा होती, झिंग होती, उत्तम काम येत होतं, अवॉर्ड्स मिळत होती, कौतुक होत होतं. या सगळ्याची जी एक सवय होते आणि ती सवय आवडते, कुणालाही आवडते आणि या क्षेत्रात तर आपल्याला आवडण्याला खूपच चान्स आहे. कारण जरुरीपेक्षा जास्त कौतुक होतं आपलं आणि कुठेतरी आपण खूप चांगलं काहीतरी करत असलो की असं वाटतं की बाकी सगळं काहीच महत्वाचं नाहीये आणि ते बघता येईल. सो असं मी पुष्कळ दुर्लक्ष केलं. तब्येतीकडे केलं 40शी पर्यंत असं मला वाटतं.